आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। वेंगुर्ले शिरोडा वेळागर येथील समुद्रात पर्यटनासाठी गेलेल्या बेळगाव येथील 8 पर्यटक बुडाले। तिघांचा मृत्यू, 4 जणांचा शोध सुरू। एक महिला सुदैवाने बचावली। वेंगुर्ले शिरोडा वेळागर येथील समुद्रात पर्यटनासाठी गेलेल्या बेळगाव येथील 8 पर्यटकांवर काळाचा घाला। दुपारी 4:30च्या सुमारास पोहण्यासाठी बेळगाव येथील पर्यटक समुद्रात गेले होते। पाण्याचा अंदाज न आल्याने 7 युवक बुडाल्याची घटना घडली आहे। त्यामध्ये 3 युवकांचे मृतदेह मिळाले तर एकाला वाचवण्यात यश आले, तसेच उर्वरित 4 युवकांचा शोध सुरू आहे। बेळगाववरून फिरण्यासाठी पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते। कुडाळ तालुक्यातील आपल्या नातेवाईकांसहित शिरोडा इथं फिरण्यासाठी गेले होते। यामध्ये समुद्रात अंघोळीसाठी उतरले। यामध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने 7 जण पाण्यात बुडाले। यातील एक महिला सुदैवाने बचावली। नंतर आरडाओरडा झाल्याने शोधाशोध सुरू झाल्यानंतर 3 जणांना बाहेर काढण्यात आले, पण त्यांचा मृत्यू झाला होता। अजून 4 जणांचा शोध सुरू आहे, पण सायंकाळी उशीर झाल्याने शोध करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे। शिरोडा दुर्घटना येथील मृतांची नावे: फरीन इरफान कितूर, वय वर्ष 36, राहणार लोंढा, कर्नाटक; नामेरा अफ्ताब अत्तार, वय वर्ष 16, राहणार अळनावर, जिल्हा आखाड; आणि इबाद इरफान कितूर, वय वर्ष 12, राहणार लोंढा, कर्नाटक। मृत 2 महिला आणि 1 पुरुष। यात एका महिलेला वाचवण्यात यश, अजून 4 जण बेपत्ता। आज जे पर्यटक आले होते ते बेळगाव आणि पिंगुळी गुडीपूर इथले होते पर्यटक। ते 4:30च्या दरम्यान शिरोडा बीचवर आले। ते ही दुर्घटना घडली ती अत्यंत म्हणजे अगदी खेदजनक आणि वाईट एकदम आहे, दुःखद म्हणजे दुर्घटना आहे। आणि त्याच्यातले 3 मृतदेह काढण्यात यश आलं, पण ते मृतदेह आणि 1 वाचली त्याच्यात महिला, आणि 4 बेपत्ता आहेत। लोकांनी यांना वाचवलेलं आहे। स्थानिकांनी खूप प्रयत्न करून म्हणजे अथक प्रयत्न करून वाचवले। त्यांना बाहेर मृतदेह बाहेर काढले, 1 वाचले त्याच्यात। नेमकी घटना किती वाजता झाली? 4:30 काय करत? 4:30 ते फिरायला आलेले पर्यटक आणि ते 4:30च्या दरम्यान घडलेली आहे घटना। पाण्याचा आणि सध्या वादळी म्हणजे तुफान आहे आणि सूचना अशी देऊन सुद्धा पर्यटकांना आम्ही सूचना ग्रामपंचायती वतीने सूचना दिलेली आहे, पर्यटक कोणी रिस्क घेऊ नका, उतरू नका। लचिका रेडकर, शिरोडा सरपंच। टोटल पर्यटक बुडाले 8 जण, त्याच्यापैकी 1 पर्यटक जिवंत आहे आणि ती जरा सिरियस असल्यामुळे कुडाळला त्याला हलवण्यात आलेला आहे आणि 3 मृतदेह मिळालेले आहेत। 4 जे बेपत्ता आहेत त्यांना मालवणची रेस्क्यू टीम प्रशासनाने बोलवली आहे। तहसीलदार प्रांत यांनी ती सकाळपासून शोध मोहीम सुरू करेल आणि बेपत्ता व्यक्तींना शोधण्याचा प्रयत्न उद्या सकाळी होईल। नमस्कार, मी प्रथमेश परब। आम्हाला बातमी भेटली, बाबा शिरोडा समुद्रावर असे कोणतरी 10 जण बुडालेले आहेत। 10 जण बुडाले अशी बातमी ऐकता क्षणी जसे ग्रामस्थ धावून तिकडे गेले, 4ही बाजूने सगळे साईडने एकामेकाला फोनाफोनी झाले, धावून गेले। तर तोपर्यंत आम्ही जातो, तोपर्यंत 3घांना हॉस्पिटलमध्ये आणलं होतं आणि नंतर एकाला आणलं गेलं। त्याच्यात 3 जण मृत्यू पावलेत आणि 1 जणावर उपचार चालू होता। एक उपचारादरम्यान ते आता कुडाळला नेलेत आणि 4 जणांचा अजूनही शोध घेत होते, पण आता रात्र झाल्यामुळे 4 जणांचा शोध बाकी राहिलाय। ते आता उद्या सकाळी रेस्क्यू टीम येऊन घेणार असं पोलीस व ओतारी साहेब तहसीलदार यांनी आम्हाला सांगितले। आता ग्रामस्थ पण तिकडे आता थोडे आहेत, पोलीस प्रशासन पण तिकडे आहेत। जर भेटलं तर ते कॉन्टॅक्ट करून हॉस्पिटलशी हे करणार आणि बाकीची जी ग्रामस्थ आहेत त्यांनी सकाळी उद्या जमायचं आणि शोध मोहीम चालू करायची। त्याबरोबर मच्छीमार समाज पण चांगल्या याने प्रयत्न करत आहेत तिकडे स्वतःहून। माझं नाव प्रथमेश गणेश परब। नेमकं मी सांगितल्यासारखे कुडाळ आणि पिंगुळी इथून जे पर्यटन आलेले बेळगावचे पण होते, ते सर्वजण येऊन इथे मजा मस्ती करायला मुलांबरोबर आलेले। सुट्टी आहे, शुक्रवार असल्यामुळे, पण एकमेकाच्या सोयीनुसार एक पुढे पुढे पाण्यात गेले आणि मला वाटतं भोवऱ्यामध्ये ते अडकले आणि त्याच्यामध्ये हे दुर्दैवी असे मृत्यू होऊन काही जण, एक मुलगी वाचलेली आहे आणि 4 जण बेपत्ता आहेत आणि 4 जणांचं मयत मिळालेलं आहे। 3 जणांचं मयत भेटलेलं आहे, 4 जण बेपत्ता आहेत। माझं रश्मी राजन डिचोलकर, मी त्या वॉर्डची सदस्य आहे।